चला तर मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुनीलच्या सोबतीनं जीतूला तुम्ही पाहतात. सेकंड राउंड मधील मॅच आहे. सुपर संडे मेगा फिनाले डे. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट? कोण होणार या स्पर्धेचा विजेता? याचं उत्तर तुम्हाला ठीक संध्याकाळी मिळेल. षटक क्रमांक पहिलं रतिलाल बॉलिंग मार्क वर येतोय. सामन्याला आपण करतोय सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. गणेश पाटील देखील आता जोडले गेलेले आहेत ऍज अ अंपायर. राजेंद्र पाटील, निकलेश बजागे. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर. बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉल अँड कट अँड बॉल. आणि पहिल्याच बॉल वरती मिळाली आहे रतिलालला सफलता. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सफलता आपल्या संघाला मिळवून देत असताना अगदी सरळ रेषेमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता सुनीलला आणि झेल स्वरूपामध्ये मात्र तो बाद होतोय. इनिशियल ओव्हर्स मध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं असतं आणि तो पुढाकार चला तर यानंतर खारबावच्या विपक्षामध्ये पायगाव अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मी दोन्ही टीमला विनंती करणार आहे की दोन्ही संपूर्ण संघ आपण मंचासमोर यायचा आहे आणि कॅप्टन सुद्धा आपण यस VIP डायज वर यायचं आहे. योगेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कट करायचं होतं, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल आलाय. रतिलाल या अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा एक्सपेन्सिव्हच राहिला होता. इथे फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघून गेला विकेट कीपरच्या हातात. ओहो, ऑन बॉल विकेट डाऊन. स्विंगिंग यॉर्कर आणि एक फलंदाज बाद. इथे फक्त दिशा दाखवण्याचा दोन विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केलेत आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती अजूनही एकही लागलेली नाहीये. टीम बंद्रा मारुती कालदेर हा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि येथे आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि नक्कीच आपण पाहतो की डॉक्टर भगवान ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून जंतर मंतर दिल्ली येथे ओबीसी राष्ट्रीय महासंघाच्या वतीनं धरणे आंदोलन पुकारलाय आणि नक्कीच आपल्या ओबीसी करिता आज कुठेतरी ओबीसी मागे पडत चाललाय. त्याकरिता आपण बघतो की जंतर मंतर येथे दिल्ली येथे त्या आंदोलनाचं नेतृत्व प्रतिनिधित्व डॉक्टर भगवान ठाकूर साहेब करणार आहेत आणि आपल्या ओबीसी घरांसाठी खऱ्या अर्थाने एक ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी भगवान ठाकूर साहेब आपल्याला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच आम्ही ही जाहीर पाठिंबा तुम्हाला आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पुकारतोय आणि तुम्हाला शुभेच्छा असतील. ठाकूर साहेब करणार आहेत आणि आपल्या ओबीसी हो यावेळेला चांगला फटका लॉफ केला ओव्हर द मिड ऑफ. कडक फटका. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आलाय चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सचिनच्या बॅट मधून.
मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम सचिन. दबाव वाढत होता परंतु फायनली पहिल्या षटकामध्ये आल्यात 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. सेकंड ओव्हर अंबादास बॉलिंग मार्कवर आला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली टोटल आपल्याला बघायला मिळते. खास करून सचिनच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेत आणि आता जितू असेल स्ट्रायकिंग एंडला. जितून पहिल्या ओव्हरमध्ये एकही चेंडू फेस केला नाही आणि राउंड द विकेट लेफ्ट आर्म बॉलर पंच केलाय. चांगला फटका क्रॅकिंग स्ट्रोक. कव्हर्स बॉर्डरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. थर्डचा कॉल. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न होता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद होतोय. 1 शॉटचा देखील इशारा आलाय. सर बॅटर कोणता आउट आहे, जितू की सचिन? आय थिंक जितू त्या ठिकाणी बाद झालाय. चला तर जितूला मैदान सोडावं लागणार आहे. आय थिंक एकच धाव आहे ना, 1 शॉट देखील आहे. एका धाव्याने स्कोर 12 या आकड्यावरती जाताना दिसेल. यानंतर नंदकिशोर खारबाव वर्सेस स्वयंभू पायगाव. या वर्षामध्ये स्वयंभू पायगाव भन्नाट फॉर्मात आहे. आय थिंक नंबर 1 रँक करतात. मागच्या वर्षात देखील त्यांनी खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्या होत्या न्यू 40+ माध्यमातून आणि या वर्षामध्ये देखील त्यांचा चांगलाच फॉर्म पाहायला मिळाला आणि तो संघ आपल्याला आता खेळताना दिसेल. या पुढील लढतीमध्ये नंदकिशोर खारबावच्या विपक्षात स्वयंभू पायगाव या 2 संघांदरम्यानची ती लढत असेल. नवीन बॅटर आलाय परशा. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता आणि हा चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जितू गवळी, आपण जर इथे आला असेल तर मंचावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2026 वन मॅन शो मोहनदादा भोईर. हो, थोडासा लो राहणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. सुपर संडे, हॅपी संडे धनेश्वर मुकादम, प्युअर व्हेजिटेरियन. 13 धावा धावफलकावरती 13 रन्स. पुन्हा एकदा बोलतो तयार अंबादास. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुल अँड स्ट्रेट. खरं तर टर्न साठी खेळला बॅटर, परंतु हा टप्पा पडला आणि बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेरा धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा राउंड द विकेट. हो, फ्लाईट दिला होता आणि यावेळेला चांगला कट झाला. शार्पली आउट स्विंगर. खरं तर ऑफ ब्रेक बॉलर आहे आणि उजव्या त्याच्या बॅटरसाठी हा लेग कटर बनत होता. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट. व्हेरी गुड बॉलिंग हिअर फ्रॉम अंबादास. आदिती 11 पिंपलास जबरदस्त हावी ठरत असताना या लढतीमध्ये आपण असं म्हणू शकतो. 13 धावा धावफलकावरती आहेत. परशा आलाय, शफल झालाय, ऑन साइडला हुक केला आणि इथून
क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, एक्झॅक्ट बॉल अडवलाय का त्या ठिकाणी. पंचांनी तर स्क्वेअर लेगच्या ऑलरेडी सांगितलंय की हा चौकार आहे. चला तर मुख्य अंपायर काय निर्णय देतात चेक केलं जाईल. चौकारच आहे परंतु त्यांना चेक करायचं. ओके, शफल झाला होता बॅटर. त्यानंतर ऑन साइडला हुकचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चला चौकार आहे, चेक केले आपण या ठिकाणी. या 4 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड नाव. चला स्क्रीनवर चेक केले आपण. सीमारेषेला पाय टच आहे त्याच्यामुळे चौकार असेल. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावा. 40+ क्रिकेटचा महासंग्राम. दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या वर्षामध्ये खरं तर मार्च मध्ये ही स्पर्धा आली, नाहीतर फारच लवकर ही स्पर्धा आपल्याला दरवर्षी बघायला मिळते. मध्ये थोडेसे अडथळे आले परंतु मोहनदादा भोईर माघार घेणाऱ्यातले नाहीयेत आणि जरूर स्पर्धा फायनली त्यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली आणि एक यशस्वी स्पर्धा बघायला मिळाली. अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. थर्ड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय रमाकांत. आलाय 2 ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावरती लागल्यात. रमाकांतचा पहिलाच बॉल लॉफ केलाय, अगदी पायात टाकला होता, मनगटी फटका, रेसची पॉवर, बॉल सीमा पार, षटकार. ताकद आहे इन फ्रंट ऑफ द सेंटर. हलकासा आपण पाहिल्यानंतर या ठिकाणी रिस्ट फ्लिप करत असताना बॉल एक्झिक्यूट करण्यात आला. वाईट इस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जवळपास मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यानचा फटका आपल्याला बघायला मिळाला. षटकार आला परशाच्या बॅट मधून. ऑफ कटर टप्पा पडला आणि थोडंसं आतमध्ये येणारा बॉल. चांगला कमबॅक करतो या ठिकाणी आता गोलंदाज रमाकांत. पहिल्याच बॉलवर अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, पायाती चेंडू टाकला, विकेट टू विकेट येण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याच्यावरती आलेला भव्य फटका. परंतु तदनंतर रमाकांत कमबॅक करत असताना पलटवार करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा फुल टॉस, लोबो फुल टॉस, ऑन साइडला स्विंग केलाय. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परश ऑन फायर नाव, सिक्सर आलाय. कडक कडक फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर पर्यंत पूर्णपणे हावी दिसत होते पिंपलाचे गोलंदाज, परंतु या ओव्हर मध्ये तुफानी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स, एक मध्ये डॉट देखील आला, परंतु या 2 सिक्सर्स ना आता इथून पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे या डावाला आणि हा डाव बंद्र्या मारुती काल्हेरच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बौद्ध कॅप्टन्स टीम स्वयंभू पायगाव अँड नंदकिशोर खारबाव. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. एकोणतीस धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती सेट करण्यात आली आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक होता, थोडंसं वेट अँड डिस्पॅच करायचं होतं. लेग ब्रेकच्या अंदाजानं बॉल थोडंसं थांबून आला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे राहिलाय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं की मुकेशच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र परशानं जबाबदारी घेतली आहे, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. नक्कीच आपण काही सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. देवेश पाटील, संतोष बावरते आणि शरद पाटील, शरद भोईर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. ओव्हर ब्रेक मध्ये आपण ते सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. टीम स्वयंभू पायगाव अँड नंदकिशोर खारबाव. रमाकांत, ओ यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता, थोडासा लो राहणारा बॉल होता, फुल लेंथ आणि इथे डॉट बॉल आलाय. परंतु टोटल खूपच चांगली आपल्याला बघायला मिळते. मुकादम 31 धावा धावफलकावरती लागलेत. अजून एक षटक बाकी आहे यानंतर
म्हणजे आता इंटेंट असेल फलंदाजांचा की 45 पर्यंत जायचं आहे. पुन्हा एकदा पुल हा पॉम एक्झिक्युशन आहे. हवेत बॉल फोर्स चांगल्या फटक्यामध्ये आणि फिल्डरनं त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केला. दुसरा धावेचा प्रयत्न, धावाची देखील संधी आणि इथे काय घडलंय, तिसरा धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. थर्डच्या प्रयत्नात फायनली 2 धावा तिथे मिळाल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे गेलेली आहे 33 वरती आणि आता इथे फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि लागतोय चौथा धक्का बंद्रा मारुती काल्हेर संघाला. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे संपला. आपण काही सन्मान करत आहोत. आदरणीय शरद भोईर यांचा सन्मान देवेश पाटील यांचा सन्मान आपण नक्कीच जगन स्मिथ ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आदरणीय जगन रघुनाथ चौधरी नक्कीच मोहन दादांचे मामा आहेत आणि या ठिकाणी ते आलेले आहेत. मामांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. स्मिथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नक्कीच आयुष्यामध्ये फिरायला हवं, या जीवनाची मजा घ्यायला हवी आणि तुम्हाला अगदी योग्य दरात क्वालिटी विथ क्वांटिटी जर काश्मीर टूर करायची आहे, जगात कुठेही जायचं आहे तर नक्की स्मिथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी संपर्क करा आणि त्याचे प्रोप्रायटर जगन मधुकर रघुनाथ चौधरी नक्की त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, जे बोनदादांचे मामाश्री आहेत. धन्यवाद. त्यानंतर देवेशजींना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अंतिम षटक त्या ठिकाणी असेल आणि देवेशजींचा सन्मान देखील केला जाणार आहे. जॉली कामतगर मधील देवेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मोहनदादा भोईर यांच्या शुभ असते. म्हणजे एकच मिनिट आपण 2 सन्मान करतोय. मोहनदादांच्या शुभाचे आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. मायश्री ऊब देणारी शॉल आणि प्रेम वाढवणारं हे गुलाबाचं फूल आपण या सन्माना स्वरूपी देत आहोत. मान्यवरांना आठवण राहावी की आपण या स्पर्धेमध्ये आलो होतो, त्याच्यासाठी एक मोमेंटो देखील आपण या ठिकाणी देत आहोत. थँक्यू. मॅचला देखील सुरुवात होते. अंतिम षटक लॉफ केलंय लॉंग ऑनच्या दिशेनं आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स क्रॉस द लाईन इन टू द फॅन्स. आलाय चौकार. दणदणीत चौकार आपल्याला बघायला मिळतो आणि या चौकारानं आता संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 37 37 रन्स ऑन द बोर्ड नाव. अंतिम षटक विकास आणि पहिल्याच बॉलवर विकासचं स्वागत करण्यात आलेलं आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. ओ इथे समोर सरळ रेषेमध्ये ओव्हर द बॉल रेट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आणखी एक आलाय दमदार चौकार. वॉट बॅटिंग. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी आता करतोय मैदानाच्या आतमध्ये. परशा ऑन फायर नाव. 2 षटकार 2 चौकार आणि वैयक्तिक 25 धावांवरती तो सध्या फलंदाजी करतोय. सुपर इनिंग हिअर आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 41. मोठ्या टोटल कडे वाटचाल. फुल टॉस. आता झेलची संधी आहे. फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली आणि ओ हो 1 बाउन्स न बॉल कलेक्ट केला. अगदी चेंडू पर्यंत फिल्डरला पोहोचण्याचा प्रयत्न केला होता जरूर, मात्र इथे धावा मिळाल्या त्या 2 आणि धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 43 रन्स. 6व्या क्रमांकावरती अतुल आलाय, परंतु अजूनही एकही चेंडू त्याला फेस करता आलेला नाहीये. लेग स्टंपच्या दिशेने बॉल आला. लेग स्टंपच्या दिशेने बॉल आला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 44 वर 44 रन्स. खूपच चांगली टोटल आता उभारली गेली असं आपण म्हणूया, कारण यानंतर अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि 44 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा फ्लिक केला, पाय टाकला होता बॉल इन फ्रंट ऑफ द सेंटर, इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. मिड विकेट वरून फिल्डर येतात. पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात.
2 धावांनी संघाची धावसंख्या आता 46 वर 46 रन्स. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. या 2 धावांनी 46 धावा 50च्या दिशेने वाटचाल बंद्रा मारुती कालदेर टीमची आपल्याला बघायला मिळते. यानंतर जी लढत होणार आहे नंदकिशोर खारबा वर्सेस स्वयंभू पायगाव या 2 संघांदरम्यानची लढत असेल. वन्स अगेन हा फुल टॉस ऑन साइडला बॉल हवेत आहे. क्षेत्र रक्षक चेंडूच्या खाली येतात आणि त्या ठिकाणी रतिलाल न पकडलाय झेल. फलंदाज त्या ठिकाणी होतोय फेल. गॉन. आय थिंक फलंदाजांनी टीव्ही अंपायर साठी हा निर्णय सोपवलेला आहे. DRS घेतलेला आय थिंक बिमर आहे की नाही ते चेक. येस इट्स अ फेअर बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय देखील आलेला. इट्स अ फेअर. बॅटेड आउट. होम फोटो लाईव्ह या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. चला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचंय. स्वर्गीय कपिल गोविंद चौधरी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 46 आणि लॉस बॉल फेस करण्यासाठी बॅटर आलाय विकास. म्हणजे विकासच्या विरुद्ध विकास. शेवटचा एक चेंडू स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2026. अतिशय भव्य अशी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. पुन्हा एकदा विकास सज्ज होतोय. झकास कामगिरी कोणता विकास करेल. लास्ट बॉलवर कालधेरचा की पिंपलासचा. राउंड द विकेट. ओ यावेळेला हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. कीपर कडनं मिस्टेक झाली. बॉल मागे येतोय. बिहाइंड दी विकेट हा चेंडू आला आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगल. आणि आज दरम्यान गोपाल शिंदे वन ऑफ द डेंजरस कस्टमर इन 40+ क्रिकेट त्याचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते 47 आणि 48 धावांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्याकरिता. तर वळी आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन आदरणीय जगनजी चौधरी मामांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. स्वर्गीय कपिल चौधरी ज्यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. आणि देवेश पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूया की आपण सुद्धा यायचं टॉस बॉक्स मध्ये. खारबाव टीमचा कॅप्टन आपण कृपया आता टॉस करण्यासाठी यायचं आहे. नंदकिशोर खारबाव कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. पायगाव वर्सेस खारबाव या 2 संघांदरम्यानची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि चला खारबावचा कॅप्टन खारबाव कॅप्टन गोपाल शिंदे आपण सुद्धा यायचा टॉस बॉक्स मध्ये. चला तर खारबावचा कॅप्टन फायनली आलेले आहेत.
चला पायगावचा कॅप्टन कॉल करतायत. टेल इज अ कॉल. हेड इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो टीम खारबावनं. पाहुण्यांना विनंती असेल की आपण दोन्ही कॅप्टनला कोल्ड्रिंक्स देखील द्यायचं आहे. थम्सअप आज कुछ तुफानी करते. चला दोन्ही कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. काय निर्णय फिल्डिंग काय सांगाल या मागचं कारण का फिल्डिंग करणार फलंदाजांवर तुमचा जास्त विश्वास आहे की रन चेस करतील म्हणून की आणखी काय स्ट्रॅटेजी स्ट्रॅटर्जी काही नाही, फिल्डर येण्याची बाकी आहेत. फिल्डिंगच्या हिशोबात बघू आता. चला नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला. मुकादम नाणेफेकी जिंकली असती तर काय बॅटिंग केली असती की बॉलिंग. ना आम्ही बॅटिंग घेतली असती. बॅटिंगच आली आहे ना आता मनासारखंच घडले. मग काय टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. नाही टार्गेटचा प्रश्न नाही, समोरची टीम मजबूत आहे, चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त धावा मारून त्यांच्यावर समोरच्या टीमवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगाल या स्पर्धेचं जे आयोजन सातत्याने आपण मोहनदादा भोईर यांच्या वतीनं पाहत आलो आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी थोडक्यात. मोहनदाचा म्हणजे ही जी स्पर्धा आहे अक्षरशः भिवंडी तालुक्यामध्ये हल्ली जी चालल्यात स्पर्धा त्यामध्ये टॉपला स्पर्धा आहे आणि इतकं नियोजन चांगलं आहे आणि खरोखरच मोहनदा इज अ ग्रेट. आणि अशी स्पर्धा जी दरवर्षी भरवतोय आणि माझ्या संघाला म्हणजे स्वयंभू संघाला इथे संधी प्रत्येक वर्षी मिळते. मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे स्वयंभू संघ आणि मोहनदाचं जे क्रिकेटबद्दल जे प्रेम आणि इथे जो स्टेज जो भरलेला असतो पाहुण्याने इतकं अशा ह्या स्पर्धेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्पर्धेला एवढी प्रमुख पाहुणे भेटत नाहीत. नक्कीच खरोखरच या स्पर्धेला प्रत्येक जण आवर्जून भेट देत असतो आणि शुभेच्छा असतील तुम्हाला. तर नाणेफेकी येथे संपन्न झाली आहे. खारबाव संघानं टॉस जिंकल्या प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम स्वयंभू पायगावला. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स मिस्टर ठाकरे हियर. थँक्यू. हॅलो हॅलो धन्यवाद समीर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 48 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा फलकावरती जमा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रतील आणि उमेश. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन येतोय सुनील. यावेळेस ऑन साईडला लंगोच्या रिझनला चेंडू खेळून काढलेला आहे. छत्रक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. छत्रक्षण चांगलं झालं. दुसरीची मागणी हा ना तू मै मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पाहायला मिळालं. थोडीशी धडपकड सुद्धा झाली परंतु सिंगलच धाव येते आणि या सिंगल धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते एका धावेने. आपण पाहिलं पहिली इनिंग खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 होत्या परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 14 अशा रीतीने 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाहूया चेसिंगमध्ये कशा प्रकारे पूर्ण केले जाईल. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा येतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीपमध्ये येतोय. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण होतंय. वेळ देत नाही आहे. क्षेत्ररक्षण हेच करावं लागतं की चेंडूची वाट न पाहता चेंडूपर्यंत आपण कसं पोहोचू आणि फलंदाजाला त्याचा वेळ कमी मिळतोय आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू गोलंदाज यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळला जात होता परंतु हवं तसं खेळता आलं नाही आहे. परंतु 2 धावा येत आहेत. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा या ठिकाणी उत्तम प्रयत्न या ठिकाणी होत होता आणि 2 धाव्याने धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. दुपारच्या सत्रामध्ये इथं उपस्थित जेवढे प्रेक्षक वर्ग असतील व्यासपीठावरती आमचे लाडके मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेणारा आमचा लाडका प्रेक्षक या सर्वांचं स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस अँड फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू मात्र जातो सीमा पार. बिग हिट षटकार.
हवाई सफर करत असताना एक षटकार वसूल केला जातोय. डावाला आकार मिळतो. धावसंख्या 10 का दम 10 या अंकावरती जाऊन पोहोचला आहे. शाबाश. पुढील चेंडू या विलेज ओव्हरपिच डिलिव्हरी इथंही पाहतोय आपण. लोंगाप आणि लोंगांच्या मध्ये येतोय चेंडू. दुरून क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचला जातोय मुकेश. आणि आपण जर पाहिलं तर याचं चेक केलं जाईल. चौकार आहे की नाही ते चौकार आहे. यस फिल्डरने चौकार सांगितलं आहे कारण लाईन वरती बरोबर त्यांचा पाय पाहायला मिळाला होता. आणि एक चांगलं मी तर म्हणेन एक स्पोर्टमॅन स्पिरिट त्या क्षेत्ररक्षकाने दाखवलं गेलं. 4 धावा आहेत. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावलकावरती. 14 धावा 14 धावा लागल्या गेल्या तर धावलकावरती आक्रमणाचं सुरू या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती हाणामारीचं सूत्र चालू आहे. यावेळेस पाहतोय पण मिड ऑफच्या रिझनले हा चेंडू आपण पाहतोय आणि सिंगल येते. सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 15 धावा धावफलकावरती एक चांगला टोटल लागला गेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर 48 धावांचं टार्गेट आहे आणि ते कंप्लीट करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा म्हणजे उर्वरित 18 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाल्याने रतल्याने याने आपण जर पाहिलं तर 14 धावा या ठिकाणी जमा केल्या. आणि उमेश याच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहतोय सिंगल रन्स आलेले आहे. दोन्ही बॅटर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये तल धरून बरोबर आहेत आणि नजर बरोबर बसली आहे रतिलाल यांची. कारण त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके, एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळालेला आहे. आजचं वातावरण खूप चांगलं आहे. ग्राउंडमध्ये हवा सुद्धा वाहताना पाहायला मिळते. स्पर्धेला सुरुवात झाली. 2 दिवस उन्हाचा खूप तडाखा होता. कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु आज सौम्य वातावरण आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनालेचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या 2-3 तारखा आपल्याला चेंज होताना पाहायला मिळाले. परंतु मोहन दादा यांनी सांगितलं की स्पर्धा होणार म्हणजे होणार आणि ते करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थाने हे वर्ष 5वं आहे आणि खूप चांगलं आयोजन नियोजन केलं जात आहे. कारण आपण जर पाहिलं तर सन्माननीय नारायण शेठ चौधरी असतील, निलेश शेठ चौधरी असतील, एक खंबीर नेतृत्व त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं ते एक सुसज्ज जशी तशी आणि जिथल्या तिथे एक चांगलं आयोजन नियोजन स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकाचं आपल्याला पाहायला मिळते. वन मॅन शो मोहनदादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय परशा. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक सेकंड हाताळण्यासाठी तयार होत आहे. सरसावते पाहूया. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर कट करण्याचा या ठिकाणी मानस धरला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही या आणि निर्धाव जी या ठिकाणी आपण पाहतोय सांगता. आदित्य 11 पिंपला संजय कोहली फॅन टीम आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 48 धावा चेस करताना या ठिकाणी पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. खेळून काढलेला आहे समोरच्या दिशेने. सिंगल येते. सिंगलपेक्षा अधिक काय नाही. या प्रयत्न जरूर पाहायला मिळाले परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. सिंगलने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. परशाने थोडंसं कमबॅक केलंय. 2 चेंडूंमध्ये चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. यावेळेस इथं भरपूर टायमिंग दिला होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने ओढला जातोय आणि आपण पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस आपण पाहिलं तर धरला होता बॅट्समन उमेश याने. बट इथेही बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे आणि डॉट चेंडूची या ठिकाणी झाली समाप्ती. कमबॅक केलं गेलं आहे. तसंही क्रिकेटचा खेळ सहकार्याचा आहे. एखाद्याने चुकी केली तर दुसऱ्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं असतं. त्या चुकीला झाकायचं असतं आणि ते काम परशाने चोखपणे बजावत असताना पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 होत्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव आतापर्यंत आले 4 चेंडूंमध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल येते. दुसरीची मागणी परंतु एकच धाव दिली जाईल. क्या बात आहे. 17
या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 बॉल डॉट आणि 2 चेंडूवरती प्रति चेंडू मागे सिंगल म्हणजे 2च धावा या ओव्हरमध्ये. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी परीक्षांचा पाहायला मिळतोय. काय अफलातून कंजूस गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. डीजे मास्टर पण फुल फॉर्म मध्ये आमचे. हॅलो हॅलो या ठिकाणी पाहिले तर फुल टॉस सुद्धा आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होते बाद आणि हा पंचांच्या माध्यमातून बिमर घोषित केला गेला आहे. हॅलो या ठिकाणी पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा बिमर चेंडू आपण पाहिला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 19. वेलकम वेलकम सन्माननीय संतोषजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आला बिग हिट षटकार आणि धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. खूप चांगल्या पद्धतीचा ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला. पण तो अंतिम 2 चेंडूवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यावरती धावा चांगल्या बनल्या गेल्या. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर कुठेतरी स्कोअर कार्ड आता मॅन्युअल चांगला पाहायला मिळतो. 48 धावा हव्या होत्या, त्यातल्या या ठिकाणी 25 धावा जमा झाल्या. म्हणजे आता 23 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये बनल्या 25, 12 मध्ये हव्या 23 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा. गोलंदाज या ठिकाणी तयार होते. विकास मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. काही बेट्समॅनला धावा खर्च झाला होता, परंतु बॉल जे टाकण्याची पद्धत आहे ना ती खूप चांगली आहे आणि अगल्या शैलीने त्यांचा रनचा माप घेण्याचा हे अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आदित्य 11 प्लस टीम चांगली फॉर्म मध्ये आहे. संजय कोहली यांची ही टीम आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमचं त्यांच्यावरती खूप प्रेम पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून हा चांगला संघ घडताना दिसतोय. विकास पहिल्या गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होते. 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. काय घडेल पाहूया. पुढे चेंडू या ठिकाणी विकास पण होतोय. या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु झेलपर्यंत पोहोचले नाहीत. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा होतात त्या म्हणजे 26. प्रत्येक चेंडू मागे समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने दोन्ही टीम अतिशय जिद्दी आणि चिकट क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर पाहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात आता मात्र धावा हवे आहेत. आता मात्र विजयासाठी 22. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आपल्या रनअप मध्ये काहीतरी चुकी होते. मित्र जीवन असे खेळ असे समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे या आणि नव्याने सुरुवात करा.
आणि ते काम हे क्रिकेटच्या माध्यमातून चोख आपल्याला शिकवत असताना पाहायला मिळते. क्रिकेट एक असा खेळ आहे की पूर्ण मानवी जीवनाचं मूल्य आणि जीवनाची कला शिकण्याचा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे चेंडू या ठिकाणी उडवला आहे, चेंडू हवेमध्ये जातोय अँड फायनली सीमा पार, बिग षटकार. 6 धावा येत आहेत या ठिकाणी आणि 6 धावेने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरकते पाहू शकता आपण 32 या अंकावरती 16 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. प्रत्येक वेळी जिथे धावांची गरज आहे ना तिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत. आदित्य 11 पिंपलास टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रतल्याने सुरुवात चांगली करून दिली. ते बाद झाल्यानंतर आपण पाहिले सुनील आले आणि सुनील याने मात्र बॅक टू बॅक 2 बिग हिट षटकार ठोकले गेले आणि मॅच मध्ये जी आपली पकड आहे ती मजबूत करताना दिसत आहेत. बघूया या स्पर्धेमध्ये विचार केला तर अल्पेश चौधरी यांची षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या दिवसामध्ये काय तुफानी खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता आणि आता पाहूया या स्पर्धेची ही षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का. गोलंदाज विकास टोलवतोय, शॉर्ट पिच ठेवला, उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय वेल गेज कॅच, बॅटर होतं बाद झेलच्या स्वरूपात. सुनील याने मात्र आपण पाहिलं तर सामना लवकर संपवण्याच्या नादामध्ये अति घाई करताना पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर आक्रमण करताना दिसले आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले, पण तदनंतर मात्र झेलच्या स्वरूपात निराश पावलाने डगआउटचा रस्ता मापताना दिसत आहेत. रमाकांत तो अभिलेस पाहूया मैदानाच्या आतमध्ये. या अभिलेस आल्या बिग हिट करण्याचा यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, षटकार. आपण जर पाहिलं तर नुकताच फलंदाज बाद झाला होता, कुठेतरी चिंतेचं वातावरण जरूर होतं, परंतु हिंमत हरली नाही आहे. कारण आयुष्यात सर्व हरला तरी चालेल, परंतु हिंमत हारणं गरजेचं नसतं, हिंमत हारायची नसते. आणि जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल तर हिमतीला दाद देत कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही सफलता निर्माण करू शकता. या ठिकाणी आपण पाहतोय समोर खेळला गेला पांच्या रिझल्टला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, शत्रसिंग त्याच्या मागे धावतोय, परंतु त्याच्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकारा मागून हा दर्जेदार चौकार. नंतर आपण पाहतोय एवढ्या हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. आपण पाहतो वरती डिलिव्हरी होती, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु सन्मान दिला आहे. मोठ्या खेळाडूची ही निशाणी असते की एखादा चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान करता आला पाहिजे आणि खराब चेंडू जर असेल तर त्याचा समाचारही घेता आला पाहिजे आणि तो काम या ठिकाणी पाहायला मिळालं. आपण पाहतो 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळतोय 42, म्हणजे 6 मध्ये 6ची आता आवश्यकता आहे. बघूया या 6 धावा कशा प्रकारे बनल्या जातील, थांबल्या जातील. खूप चांगली मॅच रंगताना दिसते मैदानाच्या आतमध्ये.
एक चांगले सुसज्ज आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने पाहतोय आपण या परिसरामध्ये, या भिवंडी तालुक्यामध्ये, ज्यांचं खूप नाव होतं. कारण क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आमचे बाबा अर्थात स्वर्गीय रतन सेठ चौधरी यांच्या नावाने ही स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्व टीमला, प्रेक्षकांना तसेच मान्यवरांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. जेवणाची अतिशय उत्तम रुचकर सोय केली गेली आहे. सलग 3 दिवस ही जेवणाची व्यवस्था आपल्याला मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून दिली जाते. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट म्हणजेच आपण जर पाहिलं तर एक धाव आरोग्यासाठी, फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा, आणि आपण कित्येक आयोजन नियोजन, कित्येक स्पर्धा रेग्युलरच्या पाहतोय किंवा अन्य फॉर्मॅट मधल्या पाहतोय, परंतु 40+ मध्ये हे भरपूर चांगलं असतं. पाठराखण्या सुद्धा जेवण दिलं जातं भरपेट, आणि संपूर्ण टीम, प्रेक्षक तसेच मान्यवर आणि आम्ही सर्वजण या सर्वांची सोय व्यवस्थित केली जाते. आणि हे तुम्हाला 40+ मध्येच पाहायला मिळेल. अन्य ठिकाणी क्वचित आणि कदाचितच कुठेतरी पाहायला मिळेल. हे खऱ्या अर्थाने 40+चं प्रेम भरपूर दिसून येते. शेवटचा अंतिम ओव्हर, 6 धावांची गरज, 6 चेंडूंचा खेळ. आणि खास करून आपण पाहिलं तर न्यू 40+ म्हटलं तर या भिवंडी तालुक्यामध्ये एक उत्तम दर्जाचं क्वालिटीची असोसिएशन बनत चाललेले पाहायला मिळते. कारण प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र सर्वांची जेवणाची उत्तम सोय या कमिटीच्या माध्यमातून केली जाते. या ठिकाणी पाहतो आपण समोर केला गेला आहे आणि चांगला स्टॉप त्या ठिकाणी केला गेला. सिंगल येते, सिंगलपेक्षा अधिक काय नाही. या सिंगल राजसंख्या दापलकावरती 43 धावांवरती जाऊन पोहोचलं गेलं आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जिद्द, चिकाटी, संघर्ष, शेवटच्या बॉलपर्यंत सोडायचं नसतं, फक्त लढायचं असतं आणि लढायचं असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे कोणी वर्तवू शकत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कार्यरत असणं गरजेचं असतं. सामना सोडायचा नाही आहे, त्याच्यावरती मनोधैर्यपर्यंत प्रयत्न करायचे असतात. हरला तरी चालेल, परंतु लढताना मात्र समोरच्याला घाम कसा बुडेल याच्यासाठी खेळ करणं गरजेचं आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. बॅट्समन बाद होत आहे बॉलच्या स्वरूपात. दांडी गोल, कहाणी में ट्विस्ट, रंगतदार अवस्था निर्माण होते. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण 5 धावांचं. डीजे न खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर गोलंदाज जेवढी धारदार गोलंदाजी करेल ना तेवढी धारदार क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हटलं जातं नाही, कीर्तनाला 7 टाळे चिपळ्यांची, त्यावेळेस त्या कीर्तनाला रंगत निर्माण होते. त्या पद्धतीने जर गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षणाची लाभली तर निश्चित तो चांगलं काम करू शकतोय. आपण पहिल्या चेंडूपासून जर पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण झालं. पॉईंटच्या रिझनलाही आपण पाहिलं तर पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा अडवला गेला आणि तिथनं सुरुवात झाली. आणि या ठिकाणी आपण पाहिलं थेट एस्ट्यांवरती चेंडू अदलला गेला. बॅट्समन झाले बाद. पाहूया आता मात्र येणारे चेंडू 4 विजयाचं समीकरण 5 धावांचं. चार बॉल्स आणि 5 रन्सची गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही जिवंतपणा भरपूर आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नवादी बना. मी करू शकतो, मी बनवू शकतो, आय कॅन डू ची वृत्ती निर्माण करा. निश्चितच खेळताना एन्जॉय प्राप्त होईल. हार जित हा खेळाचा पाठ आहे. आनंद खूप महत्वाचा आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत होता. आय थिंक स्ट्राईक रोटेट करण्यासाठी हा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर होतय बाद. तर येणारे चेंडू मात्र पाहू शकता आपण 3 आणि विजयाचं समीकरण 5. चंद्रवर्धन म्हणजेच वर्धदायक ठरतो की आपल्या टीमसाठी. आणि काय अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. संपूर्ण टीम एका प्रकारे चार्ज झालेली आहे, संजीवनी भरलेली आहे. पहिल्या चेंडूपासून जर विचार केला तर आता कुठेतरी टेन्शनचं, चिंतेचं वातावरण जरूर असेल. खास करून आदित्य 11
पिंपलास टीमला, कारण आतापर्यंत 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. सुनील येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, 3 मध्ये हवे आहेत 5. आत्ता पकड मजबूत केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा कुस्ती होते, कलाई ज्यावेळेस हातमध्ये येते, काम ज्यावेळेस हातमध्ये येतोय, त्यावेळेस पकड मजबूत करायला मिळते आणि ती कास मात्र हातात आलेली आहे आदित्य 11 पिंपलास टीमच्या हातामध्ये. केमॉन पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर दोन्ही टीम मध्ये आहे. थोडंसं गायडन्स वगैरे केलं जाते गोलंदाजांना, परंतु चंद्रवर्धन जर पाहायला गेला तर एक नैसर्गिक गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आणि तो या ठिकाणी सरस आतापर्यंत ठरतोय. काय घडेल पाहूया. तुम्हाला जास्त रन असतात त्यावेळेस मनसोक्तपणे फलंदाजी करू शकता, परंतु ज्यावेळेस कमी धावा असतात त्यावेळेस डबल माइंड येतोय. आणि मुकदम आपण जर पाहिलं डबल माइंड मध्ये कुठलेही केलेलं काम अयशस्वीरित्या पूर्ण होतोय असं कधी कधी आपण म्हणू शकतोय. परंतु आता पाहूया या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी होते सुरुवात. नवीन फलंदाज सुनील डावकर शैलीचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. कशा प्रकारे हाताळणी केली जाईल गोलंदाजी, ओव्हर पिच टाकलं जाईल की शॉट ठेवलं जाईल, कशा प्रकारे हाताळलं जाईल पाहूया. की क्रिकेट मधील गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळला आला ब्रह्मास्त्र अर्थात यॉर्कर हाताळला जाईल. काय घडेल पाहूया. गेम ऑन. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज चंद्रवर्धन होतोय टन गोलंदाजी मार्क वरती. भरपूर वेळ वाया जातोय. प्लीज सहकार्य करा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. पुढे चेंडू काय घडतंय पाहूया. यावेळेस ऑन साइडला चेंडू येतोय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूवरती बरोबर झपाटले आणि सिंगलच येते. आता येणारे चेंडू 2, विजयाचं समीकरण 4. सामना होता कुठे सामना आला कुठे. शेवटच्या 6 मध्ये 6 ची आवश्यकता असताना या ठिकाणी आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवर ते 4 ची आवश्यकता आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. रंगतदार अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. द्वंद्व युद्धामध्ये या ठिकाणी चंद्रवर्धन मात्र वर्धदायक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. मॅच बनवली गेली आहे खास करून गोलंदाजाने आणि त्यांना 7 बरोबर क्षेत्ररक्षण दिले गेले आहे. म्हणून सामना सोडायचा नसतं, शेवटपर्यंत फक्त लढायचं असतं आणि लढायचं असतं. ते लढणं ते झिजणं या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळते आदित्य 11 पिंपलास टीमच्या माध्यमातून. कारण आपण जर पाहिलं तिसऱ्या ओव्हरला ज्यावेळेस 17 धावा आल्या होत्या त्यावेळेस कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. आता मात्र प्रेशर पाहायला मिळतोय. काय घडतं पाहूया. या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतायत आणि आता खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. वेगावरती नियंत्रण साधता आलं नाहीये. अधिक वेग प्राप्त करून देण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर ऑफस्टिक सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. पंच आपण पाहतोय गणेश पाटील सर आमच्याकडे बोलले आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला गेला. अवंतर धावेचा भरणा. आता मात्र येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 2-3चं इक्वेशन. चेसिंग इज अ कंपल्सरी. 3 धावा तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करावे लागतील. सारंगावची अशी मॅच आपण पाहिलं तर फसली गेली होती. शेवट आपण पाहिलं तर सामना जो होता तो बरोबरीने सुटला होता आणि तिथं तो सामना गमावला होता कारण चेसिंग कंपल्सरी. त्या अनुषंगाने पाहूया या ठिकाणी काय घडतंय. गोलंदाज पुन्हा एकदा होते टर्न. आता मात्र क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहिला तर डॉट चेंडू हा जातोय आणि 1 मध्ये या ठिकाणी हवे आहेत 3 धावा. क्या बात आहे. सारंगाव टीमचा नाव निघतोय कारण त्यांनाही एका चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता होती. बरोबर 2.5 कंप्लीट केल्या होत्या पण इथं अर्धाना पाहून चालत नाही, पुरा अख्खा चालतोय आणि 3 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्याच लागतील. पाहूया. चेसिंग इज कंपल्सरी. काय घडतंय. शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगतदार अवस्था निर्माण झालेली आहे. काय घडेल. चंद्रवर्धन खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी हिरो बनतोय. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं ना, संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करेन याचं ज्वलंत उदाहरण चंद्रवर्धन देतो. मैदानाच्या आतमध्ये टर्न होतोय. शेवटचा बॉल उडवला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. हा येतोय विजयाचा फटका. चौकार.
तर रतिलाल आपण याने आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. सन्मान्य घनश्याम दादा आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती